नमस्कार. VAJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पशुसंवर्धन विभागामध्ये पशुधन पर्यवेक्षकची भरती होणार आहे. मग आता ही जी भरती होणार आहे त्यामध्ये नेमक्या एकूण किती जागा आहेत, त्याचबरोबर ही जी पशुधन पर्यवेक्षक पदाची भरती आहे ती कोणामार्फत घेतली जाणार आहे, म्हणजे MPSC परीक्षा घेणार आहे का TCS IBPS परीक्षा घेणार आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात आणि नुसत्या हवेत मारलेल्या ह्या गप्पा नाही आहेत मित्रांनो. तर पशुसंवर्धन विभागामार्फत ऑफिशियली म्हणजे माहिती दिलेली आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत ही ऑफिशियली माहिती दिलेली आहे आणि जी ऑफिशियली माहिती मिळालेली आहे तीच मी सांगतो. हवेत गप्पा मारत नाही किंवा माझ्या मनाने काहीही एखादा व्हिडिओ बनवायचा म्हणून बनवत नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला चालू घडामोडी ई-बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. याच्यामध्ये 1 वर्षाच्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहेत. 1 जानेवारी ते 31 डिसेंबरपर्यंतच्या सगळ्या चालू घडामोडी या ई-बुकमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. आता या ठिकाणी पहा, पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचं हे पत्र आहे पहा. आणि कधीचं आहे तर 14 नोव्हेंबर 2025 या तारखेचं हे पत्र आहे. आता प्रती कोणाला दिले ते त्यांनी इथं दिलेलं नाही आहे, पण विषय काय आहे तर शासनाकडून प्राप्त झालेल्या पत्राबाबत. आणि कुठं झालं होतं तर आपले सरकार जे पोर्टल आहे त्याच्यावर एक कंप्लेंट केली होती कोणीतरी 10 ऑक्टोबर 2025ला. आणि मग शासनाने या संबंधित विभागाला पत्र पाठवून विचारलं की या कंप्लेंटविषयी तुमचं काय मत आहे. तर त्याच्यानुसार त्यांनी काय माहिती दिली ती पहा. उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की संदर्भात नमूद पत्रानुसार आपले सरकार पोर्टलवरील तक्रार प्राप्त झाली असून त्याबाबतची माहिती खालीलप्रमाणे आहे. आता काय माहिती दिलेली आहे तर सामान्य प्रशासन विभागाचे दिनांक 18 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब राजपत्रित व गट क वाहन चालक वगळून संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक यांची पदे सरळ सेवेने भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांना 266 पदांचे मागणीपत्र सादर करण्यात आले आहे. आता इथं स्पष्टपणे दिलेलं आहे पहा. एकूण पदं किती आहेत तर 266. आणि कोण परीक्षा घेणार आहे तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग. मग आता मार्च 2026मध्ये कंबाईन ग्रुप सीची जी जाहिरात येणार आहे ना त्यामध्ये ही पदं असतील. आणि ही पशुसंवर्धन विभागातील आहेत बरं का. आता याच्यामध्ये थोडासा गोंधळ होईल तुमचा की जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा काय असतं पशुधन पर्यवेक्षक नावाचं पद असतं. मग जिल्हा परिषदेमधील जे पशुधन पर्यवेक्षक पद आहे की नाही त्याची भरती ही एकतर TCS किंवा IBPS होईल, तर IBPS मार्फत होण्याची शक्यता जास्त आहे. कारण मागच्या वेळेस जिल्हा परिषदची भरती ही IBPS मार्फत झाली होती. परंतु पशुसंवर्धन विभागामार्फत जे पशुधन पर्यवेक्षक पद भरलं जातं त्याची भरती MPSC मार्फत होणार आहे. तर दोन्हीमध्ये गोंधळ होऊ देऊ नका. पशुसंवर्धन विभागातील जे पशुधन पर्यवेक्षक पदं आहेत थेट स्टेट लेवलची ही पदं असतात. तर यांची भरती MPSC घेणार आहे. परंतु जिल्हा परिषद अंतर्गत जे पशुधन पर्यवेक्षक पदं असतात ना त्यांची परीक्षा TCS किंवा IBPS घेणार आहे. हा दोन्हीमधला फरक तुम्ही सर्वांनी समजून घ्या. तर हीच माहिती मला तुम्हाला या व्हिडिओमध्ये द्यायची होती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.